नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचं वारं जोरात वाहतंय. त्यामध्ये महायुतीकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आता यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन आम्ही सुखी केलंय असा राज्य सरकारचा एकीकडे दावा आहे. तर दुसरीकडे वस्तुस्थिती नेमकी काय हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत आज महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष तथा वीज तज्ञ प्रताप होगडे सर. सर, तुमचं ॲग्रोवन मध्ये नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. अलीकडेच महायुतीनं एक रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केलं. त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही होते, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारही होते. त्यावेळेस त्यांनी एक असं विधान केलं की आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊन चिंतामुक्त केलंय. तर राज्यातील शेतकरी खरंच मोफत वीज देऊन चिंतामुक्त झालेत का? वस्तुस्थिती नेमकी काय आहे? नाही, त्याच्यामध्ये बरेच प्रश्न एकमेकाशी गुंतलेले आहेत. पण बरं. एक गोष्ट खरी आहे, की त्यांनी जो काही जी-आर केला 25 जुलै 2024ला परवा, त्या हं. जी-आर प्रमाणे त्यांनी 1 एप्रिल 2024 पासून पुढं मोफत वीज हे जाहीर केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आता 3 महिने उलटून गेले. आता लोकांना बिलं आलेली आहेत आणि ती बिलं शून्य आलेली आहेत. ही गोष्ट खरी आहे. त्यामुळं 1 एप्रिल 24 पासून पुढे तरी शेतकऱ्याच्या डोक्यावर वीज बिलाचा भार नाही, थकबाकीचा भार नाही, हे नक्की आहे. प्रश्न तरीही 2 उरतात. एक पहिला मूलभूत प्रश्न उरतो हा, की ही योजना दीर्घकाळ चालणार का? का ही योजना अल्पायुषी ठरणार? आणि असा प्रश्न निर्माण व्हायचं कारण एक आहे, की 2004 सालच्या निवडणुकीत तुम्हाला आठवत असेल, सुशीलकुमार शिंदे त्यावेळेला मुख्यमंत्री होते हो. आणि त्यांनी जाहीर केलं होतं, की आम्ही मोफत वीज देऊ. हं, हं, हं. त्याप्रमाणे त्यांनी मोफत वीज दिली. पण ती योजना जेमतेम 11 महिने टिकली. 11 महिने. हं, आणि हं, हं. 12व्या महिन्यामध्ये सरकारनं पुन्हा जाहीर केलं, की आता मोफत वीज आम्हाला काही शक्य नाही. आणि पुन्हा मग वीज बिल लागू झालं. बरं. हाच प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता आहे की नाही? शक्यता आहे. कारण हे काय फार जुनी गोष्ट नाही, 2004 सालची गोष्ट आहे. हं. त्यावेळेला झेपलं नाही, ते आत्ता झेपणार आहे का? हा हं, हं. दुसरा प्रश्न निर्माण होतो, की खरोखर झेपणार आहे का आपल्याला बजेटला? बरं. खरं म्हणजे दिली पाहिजे, द्यावी ह्या मताचा मी आहे. हं, हं, हं. पण हे झेपणार आहे का आणि चालणार आहे का? कायमस्वरूपी चालणार आहे का? हा दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न असा आहे, की 1 एप्रिल 24च्या आधीच्या थकबाकीचं काय? हं. त्याच्यावर जी-आरमध्ये काहीच खुलासा नाही. सरकार काही बरं. बोललेलं नाही. हं. मागची थकबाकी शेतकऱ्यांच्या डोक्यावर यांनी जी काढलेली आहे मार्च 24 अखेरची, हं. ती 67,000 कोटीची आहे. हं, ती हं, खरी हं. आहे का खोटी आहे याच्याबद्दल वाद आहे. किंवा ती 100% खोटीच आहे. मला माहिती आहे. त्याची आकडेवारी पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंतर सांगतो. बरं. पण या 67,000 कोटीच्या थकबाकीचं काय? कारण हं, हं, मागची हं. संजीवनी योजना काढली, ती फेल गेली. बावनकुळेंची संजीवनी योजना फेल गेली, राऊतांची फेल गेली. दोन्ही फेल गेल्या. मग हं. ह्या मागच्या थकबाकीचं काय करणार? ती कशी संपवणार? त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे, की एका बाजूला तुम्ही मोफत केली स्वागतार्ह आहे, पण ते टिकलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला मागच्या थकबाकीचा निकाल झाला पाहिजे. तर शेतकरी खऱ्या हं. अर्थानं चिंतामुक्त होईल. नाहीतर त्याच्या डोक्यावर 67,000 कोटीचं भूत अजूनही आहेच. ते निकालात कोण काढणार? हं. हा हं, हं, प्रश्न हं. अजून शिल्लक आहे. सर, आता याच्यामध्ये त्यांनी सुशीलकुमार शिंदेचा तो किस्सा त्याच महायुतीच्या ज्या रिपोर्ट कार्ड त्यांनी प्रसिद्ध केलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी त्याचा उल्लेखही केला, की असं काही होणार नाही. अर्थात ते काय होईल, हं. नाही होईल आपल्याला निवडणुकाच्या नंतर दिसेल. पण त्यांची एक असं हो. स्टेटमेंटही आलेलं होतं, की आम्ही 14,000 मेगावॅटचे राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे हे वीज प्रकल्प सुरू करतोय. पुढच्या 15-16 महिन्यामध्ये ते पूर्ण होतील आणि त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा, विशेषतः दिवसा 365 दिवस दिवसा म्हणजे 12 तास ही वीज मिळेल, असा त्यांचा दावा होता. म्हणजे ते बोलतानाच त्यांनी हाही दावा केला होता, की मोफत तर वीज दिलीच आहे आम्ही,
तुम्ही जसं म्हणतायत की त्याच्या पुढे काय होईल तो प्रश्न आहेच. पण राज्यातील शेतकऱ्यांना पुढच्या 15 ते 16 महिन्यात मोफत वीज तेही दिवसा ही मिळणार आहे आणि त्यासाठीचे प्रकल्प आता पूर्ण होतील असं ते म्हणतात. आता यातला महत्वाचा मुद्दा काय? शेतकरी बऱ्याच दिवसापासून हे स्टेटमेंट त्यांचंही ऐकतायत, इतर नेत्यांकडूनही ऐकतायत. पण हे नेमकं याच्यात तथ्य आहे का? असं काही सुरू आहे का? किंवा त्याची अवस्था नेमकी काय? ते 15-16 महिन्यात पूर्ण होतील का? खरं सांगायचं तर बऱ्याच वेळा हं, जुन्याच गोष्टीचा नव्यानं उदो होतो. हं, त्यातला हा प्रकार आहे. कारण पहिली योजना सौर मुख्यमंत्री कृषी वाहिनी ही हं, हं. फडणवीसांच्या काळातच सुरू झाली. पण बरं. मागच्या कार्यकाळात म्हणजे 2014 ते 19चा जो कार्यकाळ होता, हं, हं, त्यावेळेला हं. 2017 साली याची घोषणा झाली. अच्छा, आणि युतीच्या काळात. तुम्हाला आठवत हां, हं. 2017 मागच्या बरं. मंत्रिमंडळाच्या काळात या नाही. तर हं, हं, हं. 2017 साली त्यांनी जाहीर केलं आणि त्यावेळेला पहिले 3 प्रायोगिक प्रकल्प, एक राळेगण सिद्धी आहे, एक विदर्भातला कुठलातरी होता. असे 3 प्रकल्प त्यावेळेला चालू झाले. आणि त्यावेळेला ही घोषणा झाली, की लवकरात लवकर आम्ही प्रकल्प उभे करू आणि लवकरात लवकर दिवसा वीज देऊ. हे सुरूच झालं होतं त्यावेळेला. प्रत्यक्षात त्यानंतर 17 पासून ते 23 पर्यंत माझ्याकडे 23 गेल्या वर्षीची आकडेवारी आहे. या वर्षीची आकडेवारी आता या क्षणी नाही. पण 17 ते 23 या काळामध्ये प्रत्यक्ष किती चालू झालं, तर प्रत्यक्षात जून 23 पर्यंत 600 मेगावॅटची क्षमता चालू झाली. 600 मेगावॅट. आणि त्या 600 मेगावॅटवर राज्यातले 75,000 ग्राहक जोडले गेले. म्हणजे बघा, आपल्याला 44 लाखापैकी निम्मे तरी ग्राहक जोडावे लागतील. 22 लाख. तर 75,000 फक्त गेल्या 6 वर्षात जोडले गेले. हं, आता हं, हं. त्या गतीचा हिशेब केला तर पुढे अनेक वर्ष लागतील. त्या गतीचा मी काही हिशेब करत नाही. त्याने ज्यावेळेला टार्गेट ठरवलं, त्यावेळेला पहिल्यांदा टार्गेट फक्त 7,000 मेगावॅटचं ठरवलं होतं. हं. आणि त्याच वेळेला आम्ही त्यांना सांगितलं, मी त्यांना लेखी कळवलं, वेळोवेळी कळवलं, की किमान 16,000-17,000 मेगावॅट कपॅसिटी जनरेट करावी लागेल. तर आपण शेतकऱ्याला दिवसा वीज देऊ शकतो. बरं. गणित लक्षात घ्या शेतकऱ्याच्या दिवसा हं. विजेचं. हं, हं, हं. सध्या शेतकऱ्यांना दिवसा निम्म्या शेतकऱ्यांना वीज मिळते आणि रात्री निम्म्या शेतकऱ्यांना वीज मिळते. बरोबर? बरोबर. आता जी रात्रीची आहे ती आपल्याला दिवसावर आणायची आहे. म्हणजे निम्म्या शेतकऱ्यांच्यासाठी आपल्याला दिवसाची कपॅसिटी निर्माण करावी लागेल. साधारणपणानं 6,000 ते 6,500 मेगावॅट शेतकऱ्यांचं कन्झम्पशन आहे आत्ताचं थर्मलचं. म्हणजे दिवसा साधारण 3,000 3,500 आणि रात्री 3,000 3,500. आता थर्मलची कपॅसिटी युटिलायझेशन 80% असतं. थर्मलचं जे पॉवर जनरेशन 80% असतं आणि सोलरचं जेमतेम 20%च्या घरात असतं. हं. त्यामुळं थर्मलच्या 4पट ते 5पट यंत्रणा सोलरची उभी करावी लागते. आणि बरं. त्यामुळे आम्ही त्यांना हिशेब कळवला होता, की दिवसा किमान तुम्हाला 15,000 ते 17,000 मेगावॅटची क्षमता तुम्हाला वाढवायला लागेल सोलरची. आणि बरं. मग त्यांनी हा निर्णय घेतला 16,000 मेगावॅटचा. बरं. आता हां. 16,000 बरं. मेगावॅटचा निर्णय झालाय, यामध्ये वाद हं. नाही. त्या निर्णयाप्रमाणे त्या ऑर्डर्स काही प्रमाणामध्ये झालेल्या आहेत, बाकीच्या होतील त्याबद्दलही वाद नाही. जर सगळ्यात 16,000 मेगावॅटच्या ऑर्डर झाल्या आणि सगळ्याकरता जर जागा उपलब्ध असेल, लक्षात घ्या याच्यामध्ये सरकारला काहीच भरावं लागत नाही. एक पैसाही आज द्यावा लागत नाही. हं, हं. कारण हे सगळे प्रकल्प हे खाजगी जे सोलर डेव्हलपर आहेत, सोलर उत्पादक आहेत, तेच उभे करणार आहेत. आणि हं, मग हं. 25 वर्षाचा त्यांचा करार राहणार आहे. आणि 25 अच्छा. वर्षाच्या कराराचा त्याचा लेव्हलाइज टॅरिफ हा फक्त ₹3 ते ₹3.20 या दरम्यान राहणार आहे. आयोगानं बरं. मान्यता दिलेली शेवटची फिगर आहे ती ₹3.20. हं. आणि त्याचं गणित मग असं होतं, हिशोब असा होतो, की 16,000 मेगावॅट जनरेशन आपलं सोलरचं जर चालू झालं,
जर जागा उपलब्ध असेल तर सगळंच चालू होऊ शकतं. जागेची उपलब्धता त्यांच्याकडे नेमकी किती आहे, हे या क्षणी स्पष्ट नाही आहे. पण जिथं जागा उपलब्ध आहे तिथं त्यांनी काम सुरू केलंय, हे पण गोष्ट खरी आहे. आणि जिथं जागा उपलब्ध नाही ती काम थांबवलेली आहेत. फक्त जागा देणं एवढंच काम त्यांनी करायचं आहे. ते जर सगळ्यांना जागा देऊ शकले, तर येणाऱ्या 2 वर्षामध्ये हे सगळे प्रकल्प पुरे होऊ शकतात. येणाऱ्या 2 वर्षामध्ये अच्छा. म्हणतोय मी. 15-16 महिन्यात हम्म. सुद्धा होऊ शकतात, 1 वर्षात येऊ शकतात. पण शेवटी बर जागा तुम्ही दिली पाहिजे ना. घेतली आणि पाहिजे. जागा हम्म. दिल्यावर 6 महिन्यात सुद्धा प्रकल्प उभा राहू शकतो. म्हणजे हम्म. 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 जागा तुम्ही येत्या 6 महिन्याच्या आत दिल्या, तर पुढच्या वर्षभरात म्हणजे 1.5 वर्षात सगळे प्रकल्प उभे राहू शकतात. आणि मग सगळ्यांना बरोबर. दिवसा वीज मिळू शकते. आणि हम्म. मग त्यामधून काय होईल, त्यामधून एक गोष्ट होईल, की शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल, पण ती 12 तास मिळणार नाही. हे पण लक्षात घ्या. हम्म. कशामुळे? सोलर पॉवर सोलर पॉवर जनरेशनमध्ये साधारणपणानं पूर्ण हम्म. क्षमतेनं 6 तास आणि हम्म. सुरुवातीला सकाळी क्षमता कमी राहते. वापर कमी होतो. हम्म. कारण सोलर जनरेशन कमी होतं हम्म. आणि संध्याकाळी म्हणजे सकाळी 9 नंतर चांगल्या क्षमतेनं होतं आणि संध्याकाळी 5 नंतर पुन्हा क्षमता खाली यायला लागते. हम्म. म्हणजे साधारणपणानं 8 तासाची वीज त्याला मिळू शकते चांगल्या पद्धतीनं. 12 तास काही नाही मिळत. चांगल्या हम्म. पद्धतीनं हम्म. 8 तास मिळू शकते. पण 8 तास मिळाली तरीही सफिशियंट आहे आणि तेवढी दिवसा मिळू शकेल. 12 तास नाही मिळणार, पण तेवढी 8 तास तरी त्याला निश्चित मिळू शकेल आणि तेवढं जरी झालं, 8 तास मिळाले हम्म. तरी शेतकऱ्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामध्ये. असं बर. एकूण त्या ह्याचं आहे. म्हणजे भवितव्य होऊ शकतं. हम्म. होईलच. मागचा जर अनुभव बघितला तर 6 वर्षामध्ये फक्त 600 मेगाहर्ट्झ झालंय. कसं कोणी हम्म. सांगावं? पण व्हावं ही इच्छा आहे, सदिच्छा आहे. नाही. निश्चितपणानं हम्म. व्हावं. आता पुन्हा त्यांचं सरकार असेल की नाही हा भाग अजून पुन्हा वेगळा आहे. वेगळा आहे. हां, बरोबर आहे सर. सर आता हां. हं. ज्यावेळेस मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेची घोषणा झाली, त्याचा जी-आर पण आला. आपण त्यावरती सविस्तर बोललेलो आहे त्या सगळ्या विषयावरती. त्यानंतर 7.5 एच-पी पर्यंतचं कृषी पंपांनाही मोफत वीज देण्याचा निर्णय त्या अंतर्गत घेण्यात आला. पण त्याच वेळेस तुम्ही एक एक पत्र जाहीरपणे शेतकऱ्यांसमोर एक आव्हान केलं होतं, की 7.5 एच-पी ते 12.5 एच-पीच्या दरम्यानचे जे काही कृषी पंप आहेत, याची स्थळ तपासणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी. तर ते आव्हान नेमकं का करण्यात आलं होतं? का केलं होतं? त्याच्या मागचं कारण काय? त्याचं खरं कारण असं आहे, की हे सगळे हं. प्रश्न एकमेकांशी लिंक्ड आहेत. अजून आणखी खूप गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील. हां. हो, पण सुरुवात मी आपल्याला सांगतो, की हो. एक पहिलं महत्त्वाचं हे आहे, की 7.5 हॉर्स पॉवरच्या वर म्हणून कागदोपत्री नोंद आहे. असे हं, राज्यामध्ये एकूण 3,68,000 शेतकरी ग्राहक आहेत. म्हणजे त्यांनी स्वतःच जे बरं. आकडे दिलेले आहेत, हं, त्याप्रमाणे 7.5 हॉर्स पॉवरच्या आतले आहेत 44,03,000 हं, आणि 7.5च्या वरच्या आहेत 3,68,000 म्हणजे एकूण 47,71,000 शेती पंप आहेत. हं, ही त्यांची आकडेवारी आहे. आता हे हं, 3,68,000 जे आहेत, यापैकी माझ्या अंदाजाप्रमाणे किमान निम्मे किंवा निम्म्याहून अधिक लोक हे 7.5च्या आत किंवा 7.5 पर्यंत असणार आहेत. आणि त्याचं बरं. खरं कारण पुन्हा मागे जावं लागतं आपल्याला. त्याचं खरं कारण असं आहे, की 2011-12 साली आणि 11-12 पासून आज अखेर महावितरण हं. कंपनी शेतकऱ्यांचं बिलिंग हे वाढवून करते आहे. बापरे! ते 2 कसं? पद्धती आहेत. एक विना विना हां, सांगतो ना. एक विना हो. मीटर आणि एक मीटर. आता जे विना मीटरचे आहेत, आता ह्याचे मी जे आत्ता बोलतोय त्याचे आर-टी-आय खालचे म्हणजे माहितीच्या अधिकाराखालचे माझ्याकडे माहिती आहे आणि आकडेवारी आहे. हं, आणि त्यावेळेला 2011-12 ह्या काळामध्ये ज्यांचं कनेक्शन 3 एच-पीचं होतं, त्यांचं कनेक्शन 5 एच-पीचं बिलिंग चालू झालं. ज्यांचं हं, हं, 5 हं, एच-पी होतं त्यांचं 7.5 चालू झालं आणि हं, ज्यांचं 7.5 होतं त्यांचं 10 चालू झालं. काही ठिकाणी
10च्या जागी 12.5 झालं. अशा पद्धतीनं हे बिलिंग चालू झालेलं आहे. आता मला सांगा, अनेक शेतकऱ्यांची बिलं मी पाहिलेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या बिलात 7.51 HP आहे. आता मला सांगा 7.51 HP असा पंप कुठं भारतात मिळतो का? भारतात तरी कुठे मिळत नाही. एक तर 7.5चा असतो किंवा 10चा असतो. 7.51 नसतो. अनेक शेतकऱ्यांच्या बिलात 7.8 आहे. आता हे काय 7.51 किंवा 7.8 त्याचंही कारण सांगतो तुम्हाला. त्यांना जे ऑनलाईन जे फीड करावं लागतं त्यात जर 7.50 टाकलं तर तो खालच्या टॅरिफ मध्ये आला. 7.51 टाकलं वरच्या टॅरिफ मध्ये गेला. 7.5 किंवा 7.5च्या खाली तो खालच्या टॅरिफ मध्ये राहतो. 7.5च्या वरचा टॅरिफ वेगळा आहे आणि तो जादा आहे. त्यामुळे जादा टॅरिफचा बेनिफिट मिळवायचा म्हणून 7.5च्या वर टाकायचं. हे 7.51 7.8 हे त्यातनं आलं. आणि 11-12 पासून जे HP वाढवले त्यामध्ये 7.5चं 10 केलं. असे खूप आहेत. म्हणजे किती आहेत संख्या मोजता येणार नाही. 11-12 सालचं 4 महिन्याचं आमच्याकडे RTI खालचं रेकॉर्ड आहे. 4 महिन्यात त्याने 4 लाख शेतकऱ्यांचं शेतीपंपाचं अशा पद्धतीने केलं. आणि 11-12, 12-13 या 2 वर्षात सगळ्या विनामीटर शेतकऱ्यांची HP वाढवलेली आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ज्याची HP वाढवली ह्यांची तपासणी झाली की हे नक्की 7.5च्या आत आहेत. असे किमान 50% 60% तरी लोक इथंच निघतात. ज्यांच्याकडे मीटर आहे त्यांच्या बाबतीत HP वाढवलेली नाही. मीटर शेतकऱ्यांचा फायदा हा झालाय की त्यांची HP वाढवलेली नाही. त्यामुळे 7.5 HP वाला असेल तो 7.5 मध्येच आहे. त्याला 10 केलेलं नाही. त्याला त्याने कन्झम्पशन वाढवलं. म्हणजे वापर बिलिंग वाढवलंय. प्रत्यक्षात शेतकऱ्याचं खरं कन्झम्पशन किती हाच मूळ वादाचा मुद्दा आहे. आणि त्या वादाच्या मुद्द्यावर म्हणजे मी त्याच्यावर खूप एक तासभर बोलता येईल इतकं माझ्याकडे त्याच्यावर माहिती आहे. बरोबर आहे. पण थोडक्यात सांगायचं झालं तर आजही म्हणजे ह्या GR मध्येही खोटी आकडेवारी आहे. सरकारनं जो आता GR काढलाय त्या GR मध्येही खोटी आकडेवारी आहे. कशी ती काय सांगताय सांगतो. या GR मध्ये त्याने आकडा दिलेला आहे की या शेतकऱ्यांचं कन्झम्पशन या वर्षीचं 39,000 मिलियन युनिट्स आहे. असा त्यांचा आकडा आहे. 39,000 मिलियन युनिट्स. म्हणजे हा शेतकरी कमीत कमी 30% अधिक वीज वापरतो. असं त्यांचा आकडा आहे त्यांच्या स्वतःचे. आणि हे महावितरण कंपनी लिहून देते. हो हे काय करतात हे लिहून त्यांच्याकडनं लिहून येते त्याच्यावर सही करतात. त्या पलीकडे काहीच करत नाही. सगळं महावितरण कंपनीत लिहिते. प्रत्यक्षामध्ये आयोगानं जी मान्यता दिलेली आहे या वर्षीच्या कन्झम्पशनची आयोगानं स्वतः तपासणी केल्याप्रमाणे तर त्याप्रमाणे आयोगानं मान्यता दिलेला आकडा आहे तो 27,800 मिलियन युनिट्स आहे. म्हणजे बघा महावितरण कंपनी सांगते 39,000 मिलियन युनिट्स 39,246. आयोगाचा आकडा आहे 27,768. आणि आमच्या हिशोबानं शेतकऱ्याचा वापर हा 19,000 मिलियन युनिटच्या वर नाही. 18,000 ते 20,000 या रेंज मध्ये तो आहे. तो खरा किती आहे अजून कोणी तपासलेला नाही. पण त्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगू शकतो की आम्हाला ही खरी आकडेवारी आम्ही का म्हणतो त्याचं कारण आहे. त्याचे कारण हे आहे की जरी 39,000 म्हणत होते तरी ज्यावेळेला मी स्वतः राज्य सरकारच्या समितीत होतो बावनकुळेने जी नेमली होती शेतीपंप वीज वापर सत्यशोधन समिती त्या समितीसमोर कंपनीचं म्हणणं होतं की शेतकरी 2,000 तास वीज वापरतो. 2,000 आता मला सांगा 2,000 तास हा ढोबळ हिशोब त्यांचा ठरलेला हिशोब आहे. हा खरा का खोटा हे कधीच त्यांनी तपासलेलं नाही आणि कबुली केलेलं नाही. वर्षभरात 2,000 तास शेतकरी वीज वापरतो असं तुझा म्हणजे लक्षात घ्या ना. म्हणजे 250 दिवस तो वीज वापरतो. 250 दिवस आणि रोज 8 तास त्याला वीज मिळते. आता हे दोन्ही दावे खोटे आहेत की नाही तुम्हीच सांगा. एक तर त्याला 8 तास वीज मिळते हा दावा खरा नाही. कधी 4 तास मिळते कधी 5 तास मिळते कधी 6 तास मिळते. नंबर 1.
नंबर 2, 250 दिवस वीज वापरायला त्याच्या शेतामध्ये वर्षभर पीक असायला पाहिजे ना. पावसाळा सोडून त्याने बरोबर. 250 दिवस धरले हो. पण वर्षभर पीक घेणारे किती शेतकरी आहेत राज्यात? राज्यातले जवळजवळ कमीत कमी 82% हे जिरायत जमिनीत आहेत. फक्त 16 ते 18% इरिगेटेड लँड आहे आपल्याकडं आणि त्यातली 5% शुगर कॅन लँड आहे. 5% शुगर कॅन लँड आहे, तिथं विजेचा वापर सर्व वर्षभर होणार संपूर्ण दिवस. तिथं हे गणित कदाचित बरोबर असू शकतं. आता ते खरं का खोटं हा अजून वेगळा भाग आहे. तर 250 आणि जिथं जिरायती आहे तिथं एक पीक घेणारे किती आणि 2 पिकं घेणारे किती? एक पीक घेतलं तर त्याचा वापर 3 महिने, 2 पिकं घेतली तर वापर 6 महिने ते 8 महिने. म्हणजे उन्हाळी पिकं घेणारा किंवा खरीप आणि रब्बी दोन्ही घेणारा जास्तीत जास्त वापर 6 महिने 8 महिने आणि हे सर्व वर्षभर धरतात. म्हणजे हा मुळात बेस चुकला. आता हा त्यांचा जो बेस होता त्याच्यावर आम्ही बसलो होतो. IITने सर्व्हे केला आणि IITनं जी फिगर दिली ती सांगतो तुम्हाला आणि आमच्याकडचा स्वतः आम्ही फील्डमधनं RTI खाली जी माहिती घेतली ती सांगतो. IITनं जो सर्व्हे केला तो सर्व्हे फीडर इनपुटच्या बेसवर केला. प्रत्यक्षात किती वीज दिली गेली शेती पंप फीडरना आणि त्या हिशोबावर त्याने जो आकडा काढला तो फक्त 1063 तास आला. म्हणजे कंपनी म्हणते 2000. IITनं सांगितलं की 1064 तासाच्या वर वापर नाही. कारण वीजच मिळालेली नाही त्याला. त्याला वीज मिळाली, त्या विजेचा हिशोब 1063 तासाचा येतो. हा IITचा अहवाल 2016चा. त्यानंतर आमची कमिटी झाली बावनकुळेची आणि त्यावेळेला एक संजीवनी योजना त्यांनी जाहीर केली कमिटीच्या काळाच्या पाठोपाठ. त्या संजीवनीला मी म्हटलं तुम्ही मुदत द्या लोकांना. नाही मुदत नाही म्हटलं 8 दिवस. म्हटलं 8 दिवसात काय होणार आहे? मग त्याने उदार होऊन एक 15 दिवस का महिना काहीतरी दिलं आणि त्या 15 दिवसात महिन्यामध्ये आम्ही आमच्या कोल्हापूर सांगली जिल्ह्यामधले 5000 लोकांचे अर्ज दाखल केले. मीटरडी होते अनमीटरडी होते, दोन्ही प्रकारचे होते आणि त्या 5000 पैकी 3800 लोकांचा सर्व्हेचा RTI खालचा रिपोर्ट आहे माझ्याकडे. तो आम्ही सरकारलाही दाखल केला त्याच वेळेला. 17-18ची गोष्ट आहे. तर त्या 3800 शेतकऱ्यांची थकबाकी ॲरियर्स ही आधी 4,81,00,000 दाखवली होती आणि प्रत्यक्षात तपासणी केल्यावर ती ॲरियर्स 2,31,00,000 आली. म्हणजे 47%, नॉट अबोव्ह 50%. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरा वीज वापर कंपनी सांगते त्याच्या निम्म्याहून कमी आहे. लक्षात घ्या. म्हणून ही जी 39,000 म्हणतात तिथं आम्हाला खात्री आहे की हा खरा वीज वापर 18,000 ते 20,000 मिलियन युनिट या दरम्यान आहे. मग हे कशा करता? हे 2 कारणाकरता. एक तर आम्ही इफिशियंट आहोत, कार्यक्षम आहोत असं दाखवणं. कारण कंपनीनं आता डिस्ट्रीब्युशन सेक्टरमध्ये अत्यंत कार्यक्षम काम म्हणून त्यांना एक अवॉर्ड मिळालेला आहे. तर ते अशा पद्धतीच्या आकडेवारीवर मिळालेलं आहे. ती आकडेवारी खरी नाही. मग लॉसेस आता ते फक्त 12% लॉसेस म्हणतात यावर्षी. पण यांचे खरे लॉसेस अजूनही कमीत कमी 28 ते 30% आहेत की जे पूर्वी 40% होते. 2002-04 साली ते 40% होते. आता ते कमी झालेत पण ते 28-30च्या दरम्यान आहेत. मग लॉसेस कमी दाखवायचा पर्याय काय? तर शेतकऱ्याचं कन्झम्पशन वाढवून दाखवायचं आणि शेतकऱ्याचं कन्झम्पशन वाढवून दाखवलं की लॉसेस तेवढे कमी झाले. म्हणजे शेतकऱ्याचा वापर 15% असताना 30% दाखवला जातो आणि गळती 30% असताना ती आता 12-13% फक्त दाखवली जाते. असं ते सगळं आहे आणि त्याचे 2 फायदे होतात. एक तर शेतकऱ्याला आम्ही वीज भरपूर दिली म्हणून आपल्याला मिरवता येतं. बघा शेतकऱ्याला आम्ही इतकी वीज देतो आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना जेवढी युनिट्स वीज दिली तेवढ्या प्रमाणामध्ये सबसिडी मिळते. युनिट्स दुप्पट टाकली तर दुप्पट सबसिडी सरकारकडनं मिळणार. म्हणजे महावितरण कंपनीला पैसे आलेच, त्याला दिलेल्या विजेचे पैसे जमाच झाले त्याच्याकडं
आणि तरी पुन्हा शेतकऱ्याच्या डोक्यावर थकबाकी राहते. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या थकबाकीलाही मुळात काही अर्थ नाही. खऱ्या अर्थानं जर हा हिशेब काढला, दुप्पट थकबाकी हो. अशी यांनी किती वसूल केले, तर ती जवळजवळ 30,000 कोटीच्या वर आहे. गेल्या बर 11-12 पासून आज अखेरपर्यंत जर हिशेब काढला तर ती कमीत कमी 30-35,000 कोटीच्या घरामध्ये आहे. आणि त्यामुळं ते देणं राहतच नाही मग. काहीच देणं राहत नाही शेतकऱ्याचं खरं. पण कंपनी चालवायला पाहिजे. म्हणून हे आत्ता जी-आर काढलाय त्याची एक-एकदा मला शंका अशी येते, की हा जी-आर माझ्यासाठी आहे, शेतकऱ्यासाठी आहे, प्रामाणिकपणानं राज्यातल्या का कंपनीला वाचवायसाठी आहे? कंपनीच्या बरोबर आहे. फायद्यासाठी आहे, कंपनीच्या हितासाठी आहे. कारण 39,000 बिलियन युनिट तुम्ही एक्सेप्ट केलं ना. खरं तो बरोबर आहे. 18,000 19,000 वापरतोय आणि गळती 30% आहे हे मान्य केल्याशिवाय कंपनी सुधारेल कशी? पुढे जाईल कशी? आमच्या राज्यातले विजेचे दर कमी कसे होतील? होते. आज राज्यातले विजेचे दर देशात हायेस्ट आहेत. देशात. घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेती सगळ्याच क्षेत्रात देशात हायेस्ट आहोत पहिल्या क्रमांकावर. मग हे दर आम्हाला इतर राज्यांच्या पातळीवर आणायचे असतील तर किमान 25-30% कमी करायला पाहिजे आणि ते कमी करणं शक्य आहे प्रामाणिकपणानं काम केलं तर. पण ते करायचं नाही आणि त्यामुळे मग अशा पद्धतीच्या आकडे येतात. त्यामुळे IITच्या हिशोबानं हा ऑफर 20,000 बिलियन युनिटच्या कमिशननं जे मान्य केलंय त्या हिशोबानं 28,000च्या आणि ह्या जी-आर मध्ये मात्र कंपनी म्हणते आणि सरकारी म्हणते की वापर 39,000 मिलियन युनिट. म्हणजे हा सगळा जो घोळ आहे हा त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या डोक्यावरची बोगस थकबाकी वाढलेली आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की ही संपवायची असेल तर ऑलरेडी यू हॅव गॉट ऑल द मनी. मग त्या शेतकऱ्याची बिलं निरंक करा, मागचा विषय संपवून टाका. तर शेतकरी खऱ्या अर्थाने चिंतामुक्त होईल ना. नाहीतर त्याला बिल आता आठपट येत आहेत. कसे आठपट येत आहेत सांगतो. मुळात बिल दुप्पट झालं. युनिट्स दुप्पट टाकली किंवा HP वाढवली, बिल दुप्पट झालं. त्याच्यावर व्याज आणि दंड लागला. तोही दुपटीवर दुप्पट लागला म्हणजे चौपट झालं. मग संजीवनीमध्ये खरोखर तुम्हाला जर 50% घ्यायचे असले तर ही रक्कम 1/8 होते. चौकटीच्या 1 पटीवर आला आणि त्याच्या निम्म घ्यायचं आहे. म्हणजे मूळ मुद्दल 4 लाख असेल तर ते 1 लाखावर येणार आणि त्याच्या निम्मे भरायचे आहेत म्हणजे 50,000 भरायचे. म्हणजे 1/8 रक्कम ही वसूल होण्याजोगी जास्तीत जास्त. म्हणजे 67,000 कोटीतली वसुली जर खरोखर काढली हे सगळे वजा करून तर मुद्दल येईल 15-16,000 कोटी. ॲज अगेन्स्ट त्याने जवळजवळ 30-35,000 कोटी रुपये सरकारकडनं ज्यादा घेतलेले आहेत गेल्या 15-20 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये, 11-12 पासून आज अखेर 14 वर्षामध्ये. त्यामुळे देणं शेतकऱ्याला नाही, लोक देणं आहेत पण ते सरकारला देणं आहे. त्यामुळे सरकारनं तसा निर्णय घेतला तर काहीच बिघडत नाही. ते देणं निकालात काढावं, निरंक करावं आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने चिंतामुक्त करावं असं आमचं त्याच्यातलं म्हणणं आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही तुम्ही पहिल्यांदा बोलताना पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात त्याचा उल्लेख केलात. पण शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमची थकबाकी नेमकी झाली आहे की नाही आणि निरंक बिलं काही जागेवरती देण्यात आली आहेत असा त्यांचा राज्य सरकारचा दावा आहे. त्याच्या वेगवेगळ्या जाहिराती केल्या जात आहेत. माध्यमांमध्ये त्याच्याबद्दलच्या बातम्या छापून येत आहेत. शेतकऱ्यांना निरंक बिलं देण्यात आलेली आहेत का ती फक्त जी थकबाकी माफ केली ती एप्रिल पर्यंतचीच आहे? नाही, माफ केलेलीच नाही. मागच्या थकबाकीवरचा राज्य सरकारचा कुठलाही निर्णय नाही. आयोगाकडे अशी कोणतीही केस दाखवलेली नाही आणि ही थकबाकी माफ करायची जर असेल तर वीज कायद्यातली जी तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे यांना पहिल्यांदा योजना जाहीर करावी लागेल. त्या योजनेला आयोगाची मान्यता घ्यावी लागेल आणि मग ती माफ होईल. त्यातलं काहीही झालेलं नाही. आत्ताचा वीज कायदा काय सांगतो की थकबाकी असेल किंवा कोणाचाही दर कमी करायचा असेल, आता आयोगानं जे दर ठरवले तेच कायम आहेत अजूनही. हे लक्षात घ्या. त्या दरात काही बदल झालेला नाही. त्या दरानंच त्याचा हिशेब होणार आणि ते बिल रद्द करायचा अधिकार कुणाला नाही, प्रोव्हायडेड गव्हर्नमेंट तेवढ्या रकमेची सबसिडी देऊ शकतं. आणि ते गृहीत धरून त्यांनी यामध्ये 14,700 कोटी रुपयाच्या सबसिडीची तरतूद केली. म्हणजे त्या 39,000 मिलियन युनिटला साधारणपणानं 14,700 कोटी लागतील असं गृहीत धरून तेवढी तरतूद केलेली आहे 1 वर्षाची.
पण खरोखर 14,700 कोटी रुपयाची वीज शेतकरी वापरतो का, हा मुद्दाच वेगळा आहे. वेगळं आहे. बरोबर आहे. कारण तो तेवढी वीज वापरतच नाही. तो त्याच्या निम्मीच हं, वापरतोय. तो 7,000-7,500 कोटीचीच वीज वापरतोय. पण आमचं सरकार हं, कंपनीला 14,000 15,000 कोटी द्यायला निघालंय ना. हं, हं, म्हणजे हं. शेतकऱ्याच्या नावावर कंपनीला पैसे द्यायचे, कंपनीला दुप्पट पैसे मिळाले, कंपनी खुश आणि कंपनी वाचवल्याचं सरकारला समाधान. सर्वसामान्य हं. ग्राहकाचं जे प्रश्न आहेत, आरडाओरडा आहे, आमचे दर देशात जास्त आहेत, त्याचं आमचं काय? त्याचं उत्तर कुणीच देत नाही. त्या मुद्द्यावर कुणी जातच नाही. सर, आता तुम्ही बोलताना हं. असं म्हणालात, की दर वाढत जात आहेत. तर यातला एक हो, प्रश्न असा हो, आहे, की हो. दरवाढ किंवा शेतकऱ्यांना पुरवली जाणारी वीज असा ज्या वेळेस विषय निघतो, त्यावेळेस हो. ऊर्जा मंत्री असतील राज्याचे, त्यांच्याकडून किंवा इतर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, यांच्या सगळ्यांकडून एक सातत्यानं सांगितलं जातं आणि ते जोर देऊन सांगितलं जातं, की राज्यात शेतकऱ्यांना आम्ही सौर कृषी पंप देतोय. शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद या सौर कृषी पंपांना मिळतोय. असं खरं तर वितरण कंपनीच सांगतेय. कंपनीचंच म्हणणं आहे, की हं. शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद याला मिळतोय. तर खरंच शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद सौर कृषी पंपांना मिळतोय का? कारण की शेतकऱ्यांचं एकीकडे असंही म्हणणं आहे, की आम्ही कृषी पंप घेतला, पण सौर कृषी पंप घेतला, आम्हाला मिळाला. पण त्याच्यासाठी आम्हाला मेंटेनन्सच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या कंपनीचं मिळणार आहे, त्याचं एक वेगळंच प्रकरण आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खरंच सौर कृषी पंपांना तेवढा प्रचंड प्रतिसाद आहे का? नाही, नाही. हे प्रचंड म्हणतात तसं काही नाही आहे. माझ्या हं, माहितीप्रमाणे त्याने 1,00,000 पंपांचं टार्गेट घेतलेलं आहे. आता त्याच्यात काही वाढ केली असली तर मला माहीत नाही. पण 1,00,000 हं. पंपांचं टार्गेट घेतलेलं आहे. मी मगाशी त्यांची वेबसाईट चेक केली. हो. तर त्यांच्या वेबसाईटवर हं. मला स्पष्ट त्याच्यामध्ये आलं, आता का आलं माहीत नाही, कदाचित त्यांचा लिमिट संपला असेल. पण 3 बरं, एच-पी, 5 एच-पी, 7.5 एच-पी अर्ज स्वीकारणे बंद केलेले आहे. बरं. म्हणजे सध्याची अवस्था ही आहे. आज आज त्यांच्या वेबसाईटची परिस्थिती आहे, की 3 एच-पी, 5 एच-पी, 7.5 एच-पीचे अर्जच घेतले जात नाही. आता सोलर पूर्वी जागा जास्त लागत होती. 20 बाय 20 लागत होती. हं, आता जागा कमी लागते म्हणतात ते आत्ताच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे ती 10 बाय 10 सुद्धा पुरते. हं. आणि त्यामुळं मग ती मागणी वाढू शकते. ही पण गोष्ट मी मान्य करतो. जिथं हो. रिमोट एरियाज आहेत, जिथं काही वाड्या वस्त्या आहेत, जिथं वीज लवकर येणार नाही माहिती आहे, तिथला शेतकरी सोलरकडे ऑटोमॅटिकली वळणार. इट इस बट नॅचरल. बरोबर. त्याला जर पाणी पाहिजे असेल तर त्याला पर्याय नाही सोलरशिवाय. हं. किंवा काही भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सगळं असतं, पण लोड अवेलेबल नाही. म्हणून वर्षानुवर्षे कनेक्शन मिळत नाही. हे नेहमीच आहे. शेतकऱ्यांचं कनेक्शन 2 वर्ष, 3 वर्ष मिळत नाही. हे आपण नेहमी बघतो. बरोबर आहे. कुठल्याही शेतकऱ्याला अर्ज केलाय आणि पहिल्या 3 महिन्यात, 6 महिन्यात कनेक्शन मिळालं, असं होतच नाही. कायद्यात तरतूद आहे, हं, की 1 महिन्यात हं, कनेक्शन द्या. पण इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याला आणि शेतकऱ्याला हं, तो हं. कायदा लागूच करत नाहीत ते. शेतकऱ्याला कायदा का लागू नये? 1 महिन्यात द्या आणि 1 महिन्यात नाही तर तुम्हाला समजा ट्रान्सफॉर्मर लावावा लागतो किंवा लाईन टाकावी लागते. तर 3 महिन्यात मिळालं पाहिजे ना, पण नाही मिळत. त्या कायद्याची अंमलबजावणी शेतकऱ्याच्या बाबतीत होतच नाही. आणि हं. त्यामुळे 2-2, 3-3 वर्ष बॅकलॉग राहतो. मग त्याला ठरलेलं उत्तर आहे, सरकारनं आम्हाला पैसे दिले, फंड दिले, की त्यामधनं आम्ही हे करणार. आणि या पद्धतीने शेतकऱ्यांची नेहमीच कनेक्शन्स वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष अशी लांबत असतात. त्यामुळं कंटाळून सुद्धा शेतकरी सोलर घेऊया, बघूया. बरं ज्याच्याकडे रेग्युलर कनेक्शन नाही त्यालाच सोलर मिळेल, ही तरतूद आहे. आणि सोलर घेतलं की रेग्युलर मिळणार, ही तरतूद आहे. हं, 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 हं. आणि त्यामुळं त्याच्यावर मर्यादा येते. हे बट नॅचरल आहे. म्हणजे हे नैसर्गिक आहे. त्यामधनं सोलरला मागणी वाढलेली असली, मला या क्षणी त्याने 1,00,000चं टार्गेट जाहीर केलं होतं. कदाचित ते संपलं म्हणून त्याने अर्ज स्वीकारायचं बंद केलं असेल. पण अर्ज स्वीकारणं सध्या बंद आहे. याचा अर्थ नवीन कनेक्शन देणं सध्या बंद आहे, अशीच अवस्था झाली ना. मग तुम्ही हं, घ्या हं, ना, हं, जर हं. मागणी आहे तर टार्गेट वाढवा. 2,00,000 करा, 5,00,000 करा. प्रत्यक्षात तसं दिसत नाही ना. ऑन पेपर ते तसं तरी दिसलेलं नाही मला. आहे, कनेक्शन मिळतं. त्याला 3 महिन्यात लगेच असं होत नाही ते 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिने जातात. पण होऊ शकतं आणि तशी कनेक्शन लोकांनी घेतलेली आहे. ही पण गोष्ट खरी आहे.
पण इतक्या बरोबर. मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद लाखोनं म्हणावा असं काही ते फारसं नाही. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्याला आता हे माहिती आहे, की आता एजी फीडर स्कीम व्हायला लागली. एजी फीडरवरनं मला वीज मिळणार आहे. सेफ काय सांगावं मला? सोलर पंप सेफ का एजी फीडर सेफ? साधं उत्तर आहे ना. कुणीही म्हणणार सेफ. एजी फीडरवरनं मला लाईट मिळाली तर अधिक बरोबर. चांगली. हा, कारण ती एकाच व्होल्टेजने मिळेल. ड्रॉप होणार नाही. बरोबर. हळू-हळू हम्म, वाढलं, हळू-हळू कमी झालं असं होणार नाही आणि 8 तास मिळेल. आणि एजी फीडर हम्म, व आत्ता माझ्याकडे पंप आहे आणि एजी फीडरवर तोच पंप चालणार आहे ना. त्याला पंप बदलावा बरोबर. लागणार नाही, लाईन बदलावी लागणार नाही, 10 बाय 10ची जागा द्यावी लागणार नाही, पॅनल बसवावं लागणार नाही. ते पॅनल फुटलं, तुटलं तर त्याला ती काळजी ती नाही. त्यामुळे जो एजी फीडरवर जो जाणार आहे, तो सोलरकडे आता वळणारच नाही. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण ती पॉवर घेतलं पुन्हा पाहिजे. सोलर पॉवरच येणार आहे ना. फायदा बरोबर एक आहे. आहे. हम्म, सोलर पॉवरमध्ये खरा फायदा एक आहे. तोही सांगायला हरकत नाही. ती जमेची बाजू हम्म, आहे, की अ, ही वीज आपल्याला ₹3 ते ₹3.20 मिळेल. बर. आणि ₹3 ते ₹3.20 वीज मिळाल्यामुळं आपण शेतकऱ्याचं कन्झम्पशन तुम्ही जरा उलटा विचार करा. मी हम्म, सांगतो त्याप्रमाणे हम्म, 20,000 मिलियन युनिट शेतकऱ्याचं कन्झम्पशन आहे. रात्रीचं आणि दिवसाचं दोन्ही वेळचं मिळून. त्यातलं बरोबर. 10,000 एमयूज तर सोलरवर गेलं. त्या 10,000 एमयूजला सगळे पैसे सरकारने घातले तरी ₹3.20 म्हणजे किती झालं? 10,000 एमयूज म्हणजे 1,000 कोटी. 1,000 कोटीला ₹3.20 म्हणजे 3,25,000 कोटी फक्त झाले. म्हणजे 3,25,000 कोटी रुपयामध्ये दिवसाची सगळ्या 22 लाख शेतकऱ्यांची वीज झाली ना. ही जमेची बाजू आहे ना. बरोबर. त्यामुळे हे हम्म, 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 अनुदान तुम्ही आज इतकं देताय, हे इतकं अनुदान द्यायच्या ऐवजी सगळे जर सोलर केले, तर ते अनुदान ऑटोमॅटिकली कमी झालं पाहिजे. म्हणजे मुळात दुप्पट दिलंय ते कमी झालं पाहिजे आणि नंतर एजी फीडर चालू झाल्यावर ते शून्यावर आलं पाहिजे. किंवा रात्रीची वीज जेवढी वापरतो तेवढ्यापुरतं ते मर्यादित ठेवलं पाहिजे आणि त्या रात्रीची वीज खरी किती शेतकऱ्याला दिली हे मोजलं गेलं पाहिजे. मोजलं गेलं. तर मग बरोबर आहे. पुढे जाईल कंपनी पुढे जाईल. सर्वसामान्य ग्राहकांनाही त्याचा लाभ होईल आणि खरोखरच सर्वसामान्य ग्राहकांचा राज्यातला दर हा कमी होऊ शकेल. हा हम्म, हिशेब हम्म, जर केला तर हा लॉसेसचा बोजा माझ्यावर ₹1.25 आहे. हम्म. म्हणजे भले वीज मी बरोबर. वापरतो, नाही वापरत. मी अप्रामाणिक नाही. 99.99% लोक अप्रामाणिक नाहीत. 0.1% असतील, 0.01% असतील. पण त्याचा बरोबर. बोजा माझ्यावर ₹1.25 येतो ना. तो ₹1.25 कमी होईल. ही जमेची हम्म, बाजू होणार आहे. ते झालं पाहिजे या हम्म. मताचे आम्ही आहोत. एवढा आमचा त्याला पाठिंबा आहे. पण तुम्ही लॉसेस आणि कन्झम्पशन ह्या 2 गोष्टी क्लिअर करा आणि शेतकऱ्याला चिंतामुक्त करा. हे आमचं ठाम त्याच्यातली मागणी आहे. आता एक प्रश्न असा हां, पण निर्माण होतो, की तुम्ही ज्याचा उल्लेख केला, अ, हां, मला तो इंटरेस्टिंग फॅक्ट वाटतोय, की आता जे हां. काही सोलरच्या मार्फत जी काही वीज निर्मिती केली जाणार आहे, ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. याला तुम्ही म्हणताय तसं नाही म्हटलं तरी सरकारच्या पातळीचं मागचं 6 वर्षाचं जर का एक हे बघितलं आपण हिस्ट्री बघितली, तर ते अजून 6 वर्षापासूनचं ते रखडत चाललेलं आहे. पुढे ते कधी होईल की नाही, काय काय होईल त्याचं याच्याबद्दलही आपण ठामपणे काही सांगू शकत नाही. एकूण अनुभव पाहता. बरोबर. तर शेतकऱ्यांचं म्हणणं बरोबर. असं आहे, की ही सरकारनं जी काही अट घातली आहे, की ज्याच्याकडे कृषी पंप आहे, त्यांना सौर कृषी पंप ते देण्यात येणार नाही. म्हणजे जे काही वाटप केलं जातं, ज्याच्यासाठी अनुदान दिलं जातं, ते काही दिलं जाणार नाही. तर याच्याबद्दल शेतकऱ्यांची सातत्यानं आमच्याकडे ही तक्रार येते. अॅग्रोवनच्या बऱ्यापैकी व्हिडिओजवरती शेतकऱ्यांचं एक म्हणणं असतं, की जी काही ही अट घातली आहे, ती जाचक आहे. तर ही रद्द करण्यात यावी का? का सरकार हे रद्द का करत नाही? सरसकट सौर कृषी पंप का देत नाही? अशी एक शेतकऱ्यांची मागणी आहे. नाही, माझं म्हणणं खरं आहे ते दोन्ही हां, अटी रद्द केल्या पाहिजेत. एक हां. तर 7.5 हॉर्स पॉवरच्या खाली ही पण अट रद्द करायला पाहिजे. कारण मी बरं. तुम्हाला सांगतो, एक तर मुळात हं. तुमचा 7.5 आकडा खोटा आहे. हो, म्हणजे एच-पीचा त्याचा हिशेब नाही, तपासणी नाही. दुसरं, हो, अनेक शेतकरी असे आहेत, की दोघं, हो, तिघं, चौघं मिळून कसतात आणि दोघा, तिघा, हो, चौघात मिळून एकच कनेक्शन असतं आणि त्याचं हो. ऑटोमॅटिकली ते 7.5च्या वर असतं ना. 10 असतं, 15 हं, असतं आणि 4-5 लोक मिळून काम करतात. तिथं प्रॉब्लेम येतो. त्याला विनाकारण सवलतीचा लाभ मिळत नाही. तिसरा भाग हं, हं, आहे हं. एल-टी अलायन्स.
म्हणजे लघुदाब उपसा सिंचन योजना ज्या आहेत त्यामध्ये 20, 25, 50 पासून 100, 150, 200 HP पर्यंत कनेक्शन आहे. त्या सगळ्यांना कुठलाच लाभ मिळणार नाही. आता मला सांगा, जर ग्रुप आहे, उपसा सिंचन योजना आहे, आता आमच्याकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. राज्यामध्ये अशा जवळ-जवळ 980 उपसा सिंचन योजना आहेत उच्च दाबाच्या. आता या 980 उपसा सिंचन योजनामध्ये जो वापर आहे, म्हणजे 1000 HP जर ते उपसा सिंचन योजना असेल, तर त्याच्यावर 500 शेतकरी आहेत ना कमीत कमी. म्हणजे सरासरी वापर त्याचा 2 HP. पण त्या उपसा सिंचन योजनेला तुम्ही सवलत देणार नाही. मग शेतकरी सरासरी 2 HP वापरतोय हे माहिती आहे, तर मग त्याला सवलत का नाही? लघुदाबामध्ये 50, 100, 150 HP आहे. पण तिथे ग्राहक आहेत ना, 25, 50, 75 ग्राहक आहेत. सरासरी त्याचा वापर 5 HPच्या आतच आहे. 2 HP, 3 HP आहे. सगळ्या LISचा वापर 2 HP, 3 HPच्या वर जात नाही. मग ग्राहक जर 2 HP, 3 HPच्या आतला आहे, तर तो ग्रुपनं आला म्हणून त्याला दंड आणि वैयक्तिक आला तर त्याला माफ. हा न्याय नाही होऊ शकत ना. त्यामुळे तुम्ही सरसकट सगळ्यांनाच ती अट रद्द करून टाका 750. उपसा सिंचन योजना नाही द्या, कारण तोही शेतकरी पात्र आहे. आणि बरोबर आहे. दुसरी अट आहे, तुम्ही सोलरच्या अटीबद्दल बोलताय. सोलरच्या अटीबद्दल बोलतोय. सोलरची अट तर सोलरची अट सुद्धा रद्द करा. या दोन्ही अटी रद्द झाल्या पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. कारण सोलर मध्ये असं आहे, तुम्हाला पाणी कमी पडलं तरच तो सोलर घेणार आहे. त्याला काय हाऊस म्हणून तो घेत नाही. किंवा आता तुमच्या ह्या अटीमुळे घोळ कसे होतात बघा. माझ्या शेतात 5 HPचा पंप आहे आणि मग मला सोलर 5 HP पाहिजे. मग तुम्ही देणार काय मला? देणार नाही. 7.5च्या वर गेलो म्हणणार. बरोबर. देणारच नाही ना. मग ह्या अटी काढून टाकल्याशिवाय हा गुंता सुटत नाही. बरं, तो खर्च करायला तयार आहे किंवा 5%, 10% घालायला तयार आहे, मेंटेनन्स करायला तयार आहे, जागा द्यायला तयार आहे, तर मग तो घेऊ दे ना. तो शेतात पाणी पाहिजे म्हणूनच घेणार आहे ना. तुम्ही पाण्याचा वापर कसा केला पाहिजे याच्यावर बंधन घाला. मला मान्य आहे. बरोबर. आमचे बागायती लोक, ऊसकरी लोक पाण्याचं वाटोळं करतात, ते मला मान्य नाही. त्याने ड्रिप केलं पाहिजे. पाण्याचा वापर कसा करावा हे ठरवून द्या. त्याच्यावर कठोर अंमलबजावणी करा. जमिनी क्षारपड व्हायच्या थांबतील. हे केलं पाहिजे. हा काही वादाचा मुद्दाच नाही. मुद्दा नाहीये. त्याच्यासाठी हा वादाचा मुद्दा नाही. कारण ती जमिनी क्षारपड होणं हे प्रचंड मोठं नुकसान आहे. ते थांबवलं पाहिजे. मग ऊसकऱ्याने कंट्रोल केलाच पाहिजे. कॅश क्रॉप घेणाऱ्याने कंट्रोल केलाच पाहिजे. त्यांना काही अटी घाला तुम्ही किंवा त्यांच्यावर बंधनं घाला की एवढी युनिट्स तू वीज वापरली पाहिजेत. पण त्या शेतकऱ्याला जर वीज पाहिजे तर त्याला वीज घेऊ द्या. त्याच्यावर बंधन कशा करता? म्हणजे त्याला सोलरही असू द्या आणि रेग्युलर कनेक्शनही असू द्या, काही बिघडत नाही. फार त्याचं कनेक्शन किती जोडभार, एकूण किती एकर, क्षेत्र तपासा. क्षेत्राच्या हिशोबानं बरोबर असेल तर परमिशन द्या. 1 एकराला 1 HP लागतच. 5 एकर असेल तर 5 HP होणार. 10 एकर असेल तर 10 HP होणार. क्षेत्र बघा, संख्या बघा त्याच्यावर जगणाऱ्यांची. असं जर केलं तर खरं म्हणजे सर्वांनाच ते ओपन केलं तर काही फरक पडणार नाही. उलट फायदाच होईल शेतकऱ्याचा. आणि खऱ्या अर्थानं कोरोना काळानं सांगितलेलं आहे आपल्याला की शेतकऱ्यानंच जगवलं, बाकीच्या उद्योगधंद्याने नाही जगवलं आपल्याला. बरोबर आहे. सर, आता एक शेवटचा प्रश्न. एक आपला काही ऑडियन्स हा सर्वसामान्य वीज ग्राहक सुद्धा आहे, जो दैनंदिन घरगुती वीज वापरतो. तिथं त्याला एक मोठा एक चिंता असते की पुढच्या काळात विजेचे दर वाढतील का आणि त्याची झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसेल का? नाही, याच प्रश्नावर मी उद्या वीज ग्राहकांचा अपेक्षानामा म्हणून एक आमची मागणी आम्ही सरकारलाही पाठवणार आहोत, जनतेलाही देणार आहोत आणि निवडणुकीमध्ये उतरणाऱ्या सर्व पक्षांनाही पाठवणार आहोत की ग्राहकांचा अपेक्षानामा. आता त्या अपेक्षेमध्ये मी तुम्हाला सांगतो, आजची परिस्थिती आहे त्यामध्ये काहीही सुधारणा न करता दर कमी करता येतील, कमी होतील, या भ्रमात कोणीही राहू नये. आज महाराष्ट्राचे दर देशामध्ये सर्वात हायेस्ट आहेत. माझ्याकडे चार्ट आहेत, पाहिजे असलं तर मी तुम्हाला चार्ट पण वाचून दाखवू शकतो. घरगुती विजेचा आमचा हायेस्ट दर 16 रुपये 17 रुपये पर्यंत आहे. आणि कुठल्याही राज्यात 7-8 रुपयाच्या वर नाही.
व्यापारी विजेचा आमचा दर 16-17 आहे, पण त्याचा वापर हा दिवसा आणि लिमिटेड असल्यामुळे आणि त्याचा फिक्स चार्ज जास्त असल्यामुळे त्याला ती वीज ₹22 पडते वीज. ती इतर कुठल्याही राज्यात 12-15च्या वर नाही. हम्म. औद्योगिक आमच्या राज्यातला सरासरी ॲव्हरेज रेट झालेला आहे आता ₹9.60 आणि एच-टीचा जवळजवळ ₹10च्या वर गेला आणि एल-टीचा गेला 11.5-12 पर्यंत. हे सगळे दर आमचे इतर राज्यांच्या तुलनेनं कमीत कमी 20-25% ते काही राज्यांच्या तुलनेनं गुजरात सारख्या राज्यांच्या तुलनेनं 40% जास्त आहे. म्हणजे वी आर हायेस्ट अँड टॉप मोस्ट. आणि हे सगळं ह्या 2-3 कारणामुळे आहे. त्या कारणाच्या तपशिलात मी जात नाही, फक्त मुद्दे सांगतो. एक महत्वाचा मुद्दा आहे Yes. गळतीचा, मी सांगितलं. हम्म. त्याचा परिणाम हो. ₹1.25 होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आमचा कॉस्टली पॉवर पर्चेस. आमची जेन्कोची वीज घेतो ती ₹5.5 दराने मिळते. खाजगी कंपन्यांच्याकडनं घेतो ती 5.5 दराने मिळते. इतर सगळ्या राज्यांमध्ये पॉवर पर्चेस कॉस्ट ही ₹5च्या आत आहे. तिथं आमचे 50 पैसे वाढले. आणि तिसरा मुद्दा, आज माझ्याकडे सरप्लस पॉवर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आत्ताच्या निकालाप्रमाणे आयोगाच्या हिशोबाप्रमाणे आज माझ्याकडे 39,000 मिलियन युनिट्स इतकी वीज सरप्लस आहे राज्यामध्ये. म्हणजे 5,500 ते 6,000 मेगावॅट वीज सरप्लस आहे, लक्षात घ्या. आणि तरी सुद्धा शहरांच्या मध्ये रोज किमान तासभर वीज जाते, एकदा हो. दोनदा तीनदा चारदा, आणि खेड्यांच्या मध्ये रोज 2 तास वीज जाते, एकदा दोनदा तीनदा चारदा. हे तुम्ही अनुभव घेत असाल, मी अनुभव घेतो. माझ्या गावामध्ये Yes, रोज बरोबर. जाते वीज. इचलकरंजी सारख्या शहरामध्ये, औद्योगिक शहरामध्ये जिथे 24/7 वीज पाहिजे. आता हे सगळं इट इज ड्यू टू लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. पोल नाहीत, लाईन नाही, ट्रान्सफॉर्मर नाहीत, ओव्हरलोडिंग आहे, जीर्ण झालेलं आहे, केव्हाही कुठलंही तुटतं, मेंटेनन्स सतत निघतो. आता त्या बाजूला जर आपण ध्यान दिलं तर कंपनीचं उत्पन्न वाढेल 5,000 कोटीनं. हा रोजचा तासभर जातो असं गृहीत धरलं तर कंपनीचं नुकसान वर्षाला 5,000 कोटी आहे. ते तुम्ही करता. दुसऱ्या बाजूला ग्राहकाचं नुकसान होतं ते प्रचंड होतं. म्हणजे स्पिनिंग मिल असेल किंवा केमिकल्स असतील किंवा रबर असतील किंवा 24/7 चालणारे जे उद्योग आहेत त्याचं एकदा वीज गेली की प्रचंड लाखोंचं नुकसान होतं. बरोबर. घरगुती ग्राहकांचे, बायकांचे हाल तरी विचारूच नका. त्यांचं सगळं टाइम टेबलच कोलॅप्स होतं. सामान्य ग्राहकाला वीज असल्याशिवाय टाइम टेबलच त्याचं नक्की नसतं. हे सगळं थांबत नाही आणि दर हायेस्ट आहेत. हे दर खाली आणण्यासाठी ही गळती, कॉस्टली पॉवर पर्चेस आणि हा मेंटेनन्स, एवढ्या 3 गोष्टी जर सुधारल्या तर त्या एक्सेस जी आमची वीज आहे, मी मगाशी म्हटलं ना 5,500-6,000 मेगावॅट आणि 39,000 मिलियन युनिट, तर त्याची फिक्स कॉस्ट आपण वीज न वापरताही भरतोय. म्हणजे माझ्याकडे गिराईक नाही, लक्षात घ्या. वीज आहे पण गिराईक नाही आणि त्याची फिक्स कॉस्ट 50 पैसे मी भरतोय. हे 3 आयटम जर मी कमी केले, ₹1.25, 50 पैसे, 50 पैसे, तर ₹2.25 ला वीज दर माझे कमी होऊ शकतात. पण हे करायचं काम सातत्यानं कोणी करत नाही, केलेलं नाही. त्या दिशेनं वाटचालच होत नाही. ही सगळी 39,000 एमयूज वीज जर माझ्या राज्यामध्ये विकली गेली आणि तेवढं माझ्याकडं उत्पादन झालं आणि तेवढं वीज वापर वाढला तर डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली होते. म्हणजे मी डेव्हलपमेंट सुद्धा नाकारतोय. सरप्लस पॉवर असून मी वीज देत नाही लोकांना आणि मागणी असूनही लोकांना वीज मिळत नाही. कारण माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. म्हणजे हे एक दुष्टचक्र तयार झालंय. हे आपण एक करत नाही म्हणून दुसरं होत नाही आणि दुसरं होत नाही म्हणून तिसरं होत नाही आणि मग आपण गाळात रुतत जातो. त्या पद्धतीनं आपण गाळात रुतत चाललेलो आहोत. त्यातनं बाहेर पडलं पाहिजे ह्या तिन्ही गोष्टी करून. आणि त्याच्यासाठी सरकार आणि कंपनी हे दोन्ही ठाम असले पाहिजेत. दुर्दैवानं सरकारही ठाम नाही आणि कंपनीही ठाम नाही. आणि आयोग काय आकडे येतात सरकारकडनं, कंपनीकडनं, त्याला होय म्हणतं आणि मोकळं होतं. आयोगही काही करत नाही. आता बघू याच्या पुढच्या मार्च 25ला नव्यानं दर वाढणारच आहेत. तुम्हाला सांगतो याच्यावर या क्षणापर्यंत काही दुरुस्ती झालेली नाही आणि मार्च 25 मध्ये पुन्हा तुमचे दर आणखी वाढणारच आहेत. हे आजच्या परिस्थितीत गृहीत धरा. खरोखरच सरकारनं काही ठाम उपाययोजना केल्या आणि कंपनीनं काही मनावर घेतलं किंवा आयोगानं काही मनावर घेतलं तर आपण
दरावर कंट्रोल आणू, नाहीतर दरावर कंट्रोल येणं शक्य दिसत नाही आज तरी. हम्म, हम्म, चिंताजनक परिस्थिती आहे आणि ती परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी इफिशियन्सी पाहिजे, प्रोफेशनल मॅनेजमेंट पाहिजे आणि विल पॉवर पाहिजे. दुर्दैवाने बरोबर. हे तिन्ही नाही सध्या. बरोबर. ओके. तर सर त्यामुळे मला दरवाढीसाठी वाटतं लोकांनी तयार राहावं. एप्रिल 24, हम्म, 25 पासूनच्या दरवाढीसाठी लोकांनी जी यासाठी मानसिकता तयार आतापासूनच करावी. मानसिक तयारी करून ठेवावी. तर सर मला हां. वाटतंय की बऱ्यापैकी आपले प्रश्न आपण 1 तास चर्चा करतोय. बऱ्यापैकी प्रश्नांची अरे उत्तरं वाह! तुमच्याकडून आम्हाला जाणून घेता आली आहेत. तर सरांनी आपल्याला बेसिकली वीज प्रकरण जे काही आहे, मोफत विजेचं नेमकं किस्सा काय आहे, त्याच्या मागची भानगड काय आहे, त्याच्या मागचे राजकीय जे काही हितसंबंध आहेत, ते नेमके काय आहेत? एकूणच मोफत वीज असेल किंवा शेतकऱ्यांची थकबाकी माफ झाली आहे की नाही याच्यापासून तर सौर कृषी पंपांचं नेमकं घोंगडं काय भिजत पडलेलं आहे, त्याच्यामध्ये काय गोंधळ उडालेला आहे, या सगळ्या विषयांवरती सरांनी आपल्याला सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीनं मार्गदर्शन केलंय. सर तुम्ही साठी वेळ दिलात, शेतकऱ्यांशी तुम्ही संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर परत आत्ताच एक इन्व्हिटेशन तुम्हाला आत्ताच देऊन ठेवतोय. ज्यावेळेस पुढच्या काळात निवडणुका संपतील त्यावेळेस सुद्धा आपण एकदा भेटणार आहोत आणि त्यावेळेस शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील कारण की त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी स्पष्टता येईल की ज्या काही घोषणा होत्या स्पष्टता आहे. त्या निवडणुकांसाठी होत्या की तात्पुरत्या होत्या की त्या लाँग टर्म असणार आहेत किंवा राहणार आहेत की नाहीत ते सगळं काही स्पष्ट होईलच. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू. थँक यू.